तुमचं आयुष्य हे देवानं दिलेलं एक सुंदर गिफ्ट आहे तुमच्यासाठी. ते दुसऱ्यांकडे बघून कधीच असं म्हणजे फालतू घालवू नका. खूप आनंदात जगा. जरी तुम्हाला वाटत असेल की आपल्या आयुष्यात खूप संकट आहेत, तरी हे संकट कायमसाठी नाही हाच विचार करा. ज्या ज्यावेळी तुमच्या आयुष्यात संकट येतं त्यावेळी तुम्ही खचून जाऊ नका, कारण संकट खचून जायसाठी येत नाहीत. जे संकट तुमच्यावर आले ना, ते पेलायची ताकद सुद्धा देव तुम्हाला देतो, म्हणून ते संकट येतं. इतरांवर तुम्हाला वाटते की देवा मलाच का, तुम्हालाच का याचं उत्तर, कारण तुम्ही ते पेलण्याची ताकद आहे तुमच्यात, म्हणून ते तुम्हाला मिळालेलं आहे आणि त्याच्यातून बाहेर तुम्ही पडू शकता. तुम्हाला ते माहीत आहे की ह्यातनं पण आपण बाहेर जाणार आहे. 4 दिवसानंतर परिस्थिती बदलणार आहे. त्यावेळी तुम्ही मागच्या वेळेचं आपले दिवस आठवून हसायचं का रडायचं हे तुम्हाला कळणार नाही. खूप वेळा असं होतं बघा, 4 दिवसानंतर परिस्थिती बदलते आणि जे आपल्यावर संकट आलं त्याची तीव्रता कमी कमी होत जाते. त्याच्यातून काहीतरी पर्याय निघालेला असतो. खूप मोठं पैशाचं संकट असू दे, कशाचंही असू दे, ते काय आपल्याला म्हणजे थोडा वेळ माणूस खचून जातो, नाही असं नाही, पण ह्यालाच तर संघर्ष म्हणतात. त्या काळात धैर्य हवं माणसाकडं. काय लोक खूप घाबरतात, आलेल्या परिस्थितीला समोर जायला खूप घाबरतात. असं न घाबरता जर त्या परिस्थितीतून पर्याय निवडला आणि नाहीतर निवांत राहायचं. काय होतंय ते होऊ दे, होणार आहे ना, काहीतरी होणार आहे यातनं. आता मला काय सुचत नाही आहे तर जाऊ दे. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. त्यावेळी तुम्हाला जर तुम्हाला जर पुस्तक वाचायला आवडत असेल तर त्यावेळी तुम्ही निवांत एखादी कादंबरी वाचा, किंवा तुम्हाला जे म्हणजे जर खेळात आवड असेल तर निवांत खेळा. मग तुम्ही ते संकट विसरून जाल. आता काय लोक असं सांगितलं म्हणतील की थोड्या वेळासाठी ते विसरतं, परत आणि येतं, असं काय सांगा लागलंय. अरे पण तुम्ही हा विचार करा ना की हे संकट तुमच्यावर आलेलं कायमसाठी नाहीच आहे, कारण कोणतीही गोष्ट कायमसाठी नसते. ना संकट असतं ना आनंद असतो. जर माझ्या आयुष्यात मी लहानपणी जेव्हा मला कळलं की माझा पाय काढलाय, त्यावेळी आत्ता वाटवते मला दुःख कसं काय झालं नाही. तर विचार केला होता मी त्यावेळी, मला कसं काहीच वाटलं नव्हतं का. मी आता विचार केला तर एवढं आठवते की मला माझे घरातले, माझे आई वडील सगळे म्हणजे माझ्या बेड शेजारी रडत होते. ते रडा लागल्यात आणि मी जर परत रडा लागले तर त्यांना आणखीन दुःख होणार. ह्याच गोष्टीसाठी मी माझी प्रतिक्रियाच दाखवली नव्हती. मला फक्त याच गोष्टीचं वाईट वाटलं की माझे वडील रडतायत. तर तो क्षण मला आठवला की असं वाटतंय नाही मी खचून गेले त्यावेळी, आणि तीच माझी ताकद होती आणि ते माझ्या आई वडिलांमुळे होतं. जर त्याच वेळी मी खचले असते, रडले असते तर आयुष्यात उठू शकले नसते. तर माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता ते नक्की मला सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माझ्या जीवनात घडलेले किस्से ऐकण्यासाठी माझ्या इंस्टाग्रामला आणि फेसबुकला फॉलो करा. यूट्यूबमध्ये बघत असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.